नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 14 मे 2021 आणि आपण सुरू करतो आपलं लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशन. तर आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे राज्यातील टाळेबंदीत 1 जूनपर्यंत वाढ, व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. दुकाने जी आहेत ते सुद्धा सकाळी 7 ते 11पर्यंतच खुली राहणार आणि तेही सुद्धा फक्त जीवनावश्यक जी काही वस्तू आहेत, तसंच फळे, भाजीपाला, अंडी, कोंबड्या आणि मटण, तर हे सर्व दुकाने जे आहेत तेच फक्त 7 ते 11पर्यंत खुली राहणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर जे काही दुकाने आहेत ते पूर्णपणे बंद राहणार आहेत. ओके. आणि मेडिकल शॉप्स जे आहेत ते पूर्ण दिवस चालू राहू शकतात, त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की व्यापारचे खूपच वेगवेगळे प्रकार असतात. कोणी कापडची दुकान टाकते, कोणी भांड्यांची दुकान असते, घड्याळांची दुकान असतात. तर हे सर्व जे काही इतर व्यापार आहेत ते सर्व बंद राहणार आहेत. ओके. आणि त्यामुळे काय झालं आहे, तर जे व्यापारी वर्ग आहेत त्यांनी इथे असंतोष जाहीर केलेला आहे. तसंच सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासालासुद्धा मनाई जाहीर करण्यात आलेली आहे. अर्थातच सर्वसामान्य व्यक्ती रेल्वेने प्रवास करू शकणार नाही. कधीपर्यंत? 1 जूनपर्यंत. त्यानंतर पुढील काय गाईडलाईन्स असतील ते गव्हर्नमेंट जाहीर करेल. ओके. तर सध्याची हायलायटेड न्यूज काय आहे, तर 1 जूनपर्यंत लॉकडाऊन जे आहे त्याला वाढवलं गेलं आहे. नेक्स्ट आहे न्यूज की कोविशिल्डची दुसरी मात्रा आणखी विलंबाने, अंतर 16 आठवड्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की जेवढी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसीची मागणी आहे तेवढ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घेतलं जात नाही आहे. अर्थातच उत्पादन होत नाही आहे. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर ज्या लोकांना पहिला डोस दिला गेलेला आहे त्यांना आता सेकंड डोस, आधी सांगितलं गेलं होतं की बाबा 45 डेज नंतर, ठीक आहे, आणि 45 डेज जर आपण गृहीत धरला तर कमीत कमी 6 आठवड्यानंतर सेकंड डोससाठी बोलवलं जायचं. परंतु आता ती जे एक टाईम फ्रेम आहे किंवा एक जो टाईम गॅप आहे त्याला वाढवलं गेलं आणि 16 आठवड्यापर्यंत करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. परिणाम काय होईल त्याचा विषय अजूनपर्यंत काही सांगितलं गेलं नाही आहे. फक्त त्यांनी असे सूचना दिल्या गेल्यात की बाबा पहिली मात्रा जर झालेली असेल तर दुसरी मात्रा तुम्हाला 16 हफ्ते नंतर भेटणार. अर्थातच सद्यस्थितीमध्ये जे इंटरनॅशनल एक फोरम आहे त्याच्यामध्ये बोलणी चालू आहे की ॲटलिस्ट भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येकाला पहिला डोस तरी द्या. ठीक आहे. दुसरा डोस नंतर किंवा उशिराने दिला तरी चालेल, पण ॲटलिस्ट थोडी तरी त्यांच्यामध्ये जी इम्युनिटी सिस्टम आहे त्याला डेव्हलप करू द्या आणि पहिला डोस तरी द्यायचा प्रयत्न करा. आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की दुसरा डोस जो आहे तो 16 हफ्त्यानंतर. ओके. केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान देशात 216 कोटी लस मात्र उपलब्ध राहणार आहे. आता हा दावा केला गेला आहे, किती खरं आहे ते आपल्याला ऑगस्ट आणि डिसेंबर दरम्यान समजणार. ठीक आहे. ओके. पुढची न्यूज बघूया. तर 102व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्र सर्वोच्च न्यायालयात, मराठा आरक्षण प्रश्नी फेरविचार याचिका. ओके. 102व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केवळ केंद्राला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा घटनापीठाने बहुमताद्वारे, अर्थातच 3-2 दिला होता. 5 सदस्यांच्या घटनापीठाने 102वी घटनादुरुस्ती वैध ठरवली होती. तर आज आपण इथे 102वी घटनादुरुस्तीविषयी थोडीशी माहिती घेणार. ठीक आहे. 102वी घटनादुरुस्ती जी आहे ते वर्ष 2018मध्ये पारित करण्यात आली, अर्थातच ऑगस्ट 2018मध्ये. ठीक आहे. या एक घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपण भारतीय संविधानामध्ये कलम 338B आणि कलम 342A याला नमूद केला किंवा याचा समाविष्ट केला. आता काय आहे हे 2 कलम ते आपण बघून घेऊ. सर्वात पहिले कलम 338B. तर आर्टिकल 338Bचा अनुसार आपण जे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास होता त्याला त्याची निर्मिती कशी करायची, त्याला कुठले पॉवर्स असले पाहिजे, त्याची ड्युटी काय असली पाहिजे ते सर्व नमूद केला. ठीक आहे. कुठलं? आर्टिकल 338Bचा अनुसार. आणि त्याला एक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिला. का बरं? कारण आता NCBC जे आहे त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये नमूद करून टाकलं ना आर्टिकल 338Bच्या अनुसार. अर्थातच आपण काय केलं, तर आपण NCBCला एक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिला. कॉन्स्टिट्युशनल स्टेटस म्हणजे वैधानिक दर्जा. ठीक आहे. दुसरा आहे तो आहे कलम 342A, अर्थातच आर्टिकल 342A. तर आर्टिकल 342Aचा अंतर्गत आपण नमूद केला की बाबा भारतामध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासच्या अंतर्गत कुणाचा समावेश होईल ते ठरवण्याचा निर्णय जे आहे ते प्रेसिडेंट करेल. अर्थातच प्रेसिडेंट नोटिफाय करतील की SEBC म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासच्या अंतर्गत कुठल्या जातींचा समावेश होणार. आणि ती जे काही लिस्ट प्रिपेअर केली जाईल पार्लमेंट किंवा ते नोटिफाय केल्यानंतर जे लिस्ट प्रिपेअर केली जाईल त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला असेल.
अर्थातच समजा आज एखादी जात आहे किंवा एखादा क्लास आहे, त्याला आपल्याला SC-BCमध्ये समावेश करायचा आहे, तर कोण त्याला नोटिफाय करेल? तर सर्वात आधी प्रेसिडेंट नोटिफाय करतील. त्यानंतर ती जे काही नोटिफाय केलेली गोष्ट आहे त्याला पार्लमेंटमध्ये प्रस्तुत केलं जाईल आणि पार्लमेंटने जर त्याला मंजुरी दिली तर त्यानंतर ती जे काही एक जात आहे ती NC-BCच्या लिस्टमध्ये समाविष्ट होईल. कालांतराने आपल्याला वाटलं की बाबा आता ही एखादी जात आहे, त्याला NC-BCमध्ये किंवा SC-BCच्या अंतर्गत आरक्षण द्यायची गरज नाही आहे. मग त्या जातीला त्या लिस्टमधनं बाहेर कोण काढेल? तर ते काढायचा अधिकारसुद्धा पार्लमेंटकडे असेल. ठीक आहे. राज्य या लिस्टमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. क्लिअर? आता हे जे काही चेंजेस करण्यात आले त्याच्या माध्यमातून आपण आर्टिकल 336च्या अंतर्गत 366मध्ये सुद्धा चेंजेस केले. ठीक आहे. तर 3 आर्टिकलमध्ये चेंजेस करण्यात आले. सर्वात पहिला आर्टिकल 338B, ओके. त्यानंतर आर्टिकल 366 होता आणि अजून एक आपण बघितलं ते म्हणजे आपला आर्टिकल जो होता आर्टिकल 342A. ठीक आहे. कुठला बरं? 342A, 338B, 342A आणि 366 या 3 आर्टिकल्समध्ये 102 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टच्या माध्यमातून चेंजेस करण्यात आले आहेत. ओके. चला आता आपण थोडीशी माहिती NC-BCचे जे स्ट्रक्चर आहे त्याच्याविषयी घेऊया. तर NC-BCचे जे काही मेंबर्स आहेत त्यांना अपॉइंट करण्याचा पूर्ण अधिकार हा प्रेसिडेंटकडे असणार आहे. ओके. आणि ती जी बॉडी असणार आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, त्याच्या अंतर्गत एक चेअरमॅन असतील, एक व्हाईस चेअरमॅन असतील आणि 3 इतर मेंबर्स असतील. ओके. NC-BCचं कार्य काय असेल तर एकदम सिम्पल आहे की बाबा जे काही बॅकवर्ड क्लासशी रिलेटेड कुठलीही जर तक्रार वगैरे आली तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणे. ठीक आहे. ते जे काही मॅटर्स असेल त्याला मॉनिटर करणे. कॉन्स्टिट्यूशनलमध्ये NC-BC रिलेटेड कुठलीही घटना किंवा कुठलाही एखादं क्लॉज वगैरे असेल तर त्याला इंटरप्रेट करायचं काम हा करेल. ओके. प्रेसिडेंटला रिपोर्ट सोपते की बाबा देशामध्ये बॅकवर्ड क्लासशी रिलेटेड काही घडामोडी घडत आहेत आणि त्याच्यावरती जे काही रिपोर्ट आहे ते प्रस्तुत करतात कोणाला? प्रेसिडेंटला. प्रेसिडेंटने जर रेकमेंड केला की बाबा या एखाद्या जागेवरती जावं आणि तिथे तुम्ही अभ्यास करा की इथे जे काही बॅकवर्ड क्लास आहे त्यांची परिस्थिती कशी आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे का, तर हे सर्व अभ्यास करायचं कामसुद्धा कोण करते? तर ते आपलं NC-BC करते. ओके. तर हे सर्व जनरलाइज आपले कार्य आहेत की जसं नॅशनल कमिशन फॉर विमेन काय करते, नॅशनल कमिशन फॉर चाइल्ड राईट काय करते, तसंच नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास काय करतो. ओके. सेम असते. कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स वगैरे स्टडी करणे किंवा त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन्स आहे त्याला इंटरप्रेट करणे, गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटने सांगितलं तर त्याचा एखादा गट असेल त्याच्यावरती अभ्यास करणे. ठीक आहे. आणि वेळेनुसार प्रेसिडेंटला रिपोर्ट सबमिट करणे. हे सर्व जनरलाइज कार्य असतात जे या कमिशन्स करत असतात. क्लिअर? तर आपण इथे 102वी घटनादुरुस्ती बघितली आणि NC-BC विषयी माहिती घेतली. चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढची जी न्यूज आहे ते म्हणजे महात्मा फुले योजनेअंतर्गत सुमारे 100 रुग्णालयात म्युकरमायकोसिसवरील उपचार शक्य. तर आज आपण या न्यूजच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेविषयी माहिती घेणार आहोत. इनिशियली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असं या स्कीमचं नाव नव्हतं. सुरुवातीला राजीव गांधी जन आरोग्य योजना म्हणून ही जी काही स्कीम आहे त्याला सुरू करण्यात आली होती. कालांतराने त्याचं नाव चेंज केलं आणि केलं गेलं काय बरं? तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते एक युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज द्यायचं काम करते. अर्थातच प्रत्येक जे काही डिझीज आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे या एक स्कीमच्या अंतर्गत की बाबा पुढे गेलंच तर आपण लोकांना या स्कीमच्या माध्यमातून लाभ देऊ शकतो. स्कीम आणण्यामागचं कारण काय होतं? तर आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जे असतो म्हणजे खिशाबाहेरचा जे एक्सपेंडिचर असतो, एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर त्याच्यावरती एवढा जास्त खर्च होतो की पॉवर्टी लाईनचं वरती असलेली फॅमिलीसुद्धा पॉवर्टी लाईनचं खाली येऊन जाते. मग आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर कमी करणे हेल्थ सेक्टरवरती हा एक उद्दिष्ट ठेवून आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्याला सुरू केली होती. ओके. आता बेसिकली 4 प्रकारचे रेशन कार्ड असलेली व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याच्या अंतर्गत अंत्योदया कार्ड येतो, अन्नपूर्णा कार्ड येतो, पिवळा रेशन कार्ड येतो आणि नारंगी रेशन कार्ड येतो. ठीक आहे. तर अंत्योदय कार्ड, अन्नपूर्णा कार्ड, येलो रेशन कार्ड आणि ऑरेंज रेशन कार्ड हे रेशन कार्ड असणारी व्यक्ती जे आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सुरुवातीला ॲज अ पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण 8 डिस्ट्रिक्टमध्ये किंवा 8 जिल्ह्यामध्ये जुलै 2012मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. परंतु आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये ही योजनेचा लाभ दिला जातो आहे. ओके. या योजनेअंतर्गत 971 प्रकारचे
आजार जे आहेत त्यांना कवर केले गेलेले आहे आणि त्यासाठी 1,50,000 रुपये पर फॅमिली पर इयर, ठीक आहे, पर इयर पर फॅमिली एवढा रक्कम दिली जाते. परंतु जर रिनल ट्रान्सप्लांट असेल, रिनल ट्रान्सप्लांट म्हणजे काय, तर किडनी याच्याशी रिलेटेड जर ट्रान्सप्लांट वगैरे करायचे असेल तर त्याच्यासाठी 2.5 लाख रुपयापर्यंतचा हेल्थ कव्हरेज दिला जातो. ओके, तर ही थोडीशी माहिती होती महात्मा ज्योतिबा फुले योजनेबद्दल. इतर जर जास्तीची तुम्हाला माहिती हवी असेल की कुठले हॉस्पिटल्सना कवर केलं गेलं आहे तर ते तुम्ही त्याची वेबसाईट गो थ्रू करू शकतात. फक्त टाकायचे आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंट. गुगलवरती तुम्ही टाईप केलं का तुम्हाला त्याच्याविषयी प्रत्येक माहिती भेटून जाईल. ओके, चला पुढे बघूया अजून काय न्यूज आहे. पुढची न्यूज म्हणजे शहरात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात, ग्रामीण भागाची चिंता मात्र कायम आणि त्यामुळे हा जो लॉकडाऊन आहे त्याला एक्सटेंड केला गेला आहे. ठीक आहे, 10वीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य आता न्यायालयाच्या हाती, परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान. खुश होऊ नका, परीक्षा परत होऊ शकते. ठीक आहे, मग आता कोर्ट डिसाईड करेल की बाबा परीक्षा घ्यायची की नाही ते. नेक्स्ट आहे राजा रवी वर्मा यांच्या चित्रांना नवी झळाळी, पुरातत्व विभागाकडून संवर्धन. ठीक आहे, रवी राजा वर्मा यांनी संवर्धन केलेली चित्रे 1892 ते 1894 या काळातील आहे. ओके, तर आपण एक टाईम फ्रेम बघून घेतला की राजा रवी वर्मा केव्हाचे होते ते. आता राजा रवी वर्मा कशासाठी फेमस आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिली गोष्ट की भारतामध्ये जे देवी आणि देवता आहेत त्यांना एक वेस्टर्न अपिअरन्स द्यायचं काम जे केलं होतं ते राजा रवी वर्माने केलं होतं. ठीक आहे, राजा रवी वर्मा जे होतं त्यांनी पहिल्यांदा आपली जी प्रेस होती ते मुंबई येथे स्थापन केली होती आणि त्यानंतर त्याला लोणावळा इथे हलवली होती. ओके, त्यांनी खूप सारे महत्त्वाचे अवॉर्ड्स जिंकले गेले आहेत. बेसिकली राजा रवी वर्माविषयी जर तुम्हाला जास्तची माहिती घ्यायची असेल ना तर तुम्ही आपलं नितीन सिंघानिया करून आर्ट अँड कल्चरचे एक पुस्तक आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला राजा रवी वर्माविषयी माहिती भेटेल किंवा तुम्ही राजा रवी वर्माविषयी माहिती जी आहे ते इंटरनेटवरनं सुद्धा गोळा करू शकतात. केरळाचे होते बेसिकली, एवढी मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. ठीक आहे, आणि बाकी त्यांचे पेंटिंग्स जे आहेत ते गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ओके, त्यांनी कुठले कुठले अवॉर्ड जिंकले आहेत तर 1873 त्यांनी पेंटिंग केली होती. कुठलं, तर नायर लेडी अडॉर्निंग हर हेअर. ओके, आणि ही जी पेंटिंग होती त्याच्यासाठी त्यांना गव्हर्नर्स गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आला होता. क्लिअर, तसंच त्यांना सर्टिफिकेट ऑफ मेरिटसुद्धा देण्यात आला होता व्हिएना येथे. व्हिएना ऑस्ट्रियाची राजधानी, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर 1904 ब्रिटिश कॉलोनियल गव्हर्नमेंट जी होती त्यांनी राजा रवी वर्माला कैसरे हिंद हा गोल्ड मेडल दिला होता. ठीक आहे, कैसरे हिंद महात्मा गांधींना सुद्धा देण्यात आला होता, तर तसंच राजा रवी वर्माला सुद्धा देण्यात आला होता. ओके, आता कैसरे हिंद जे देण्यात आला होता त्यानंतर 2013 भारत सरकारने सुद्धा त्यांचा जे काही अनुदान होता, ठीक आहे, भारतीय कलाकृतीमध्ये त्याला सन्मानित करण्यासाठी मर्क्युरी हा जो प्लॅनेट आहे त्याच्यावरती क्रेटर आहे. ठीक आहे, त्याला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, कारण राजा रवी वर्माचं नाव देण्यात आलं आहे त्या क्रेटरला. ओके, त्यानंतर त्यांचे प्रॉमिनंट वर्क्स कुठले होते म्हणजे त्यांनी कुठले असे चित्रीकरण केलं होतं तर फॅमिली ऑफ बेगर्स, लेडी प्लेइंग स्वरभात, त्यानंतर अर्जुन अँड सुभद्रा, दमयंती टॉकिंग टू स्वान, जटायू, त्यानंतर लेडी लॉस्ट इन थॉट आणि शकुंतला. हे जे काही पेंटिंग्स आहेत ते सर्व केले गेलेत कोणाद्वारा, तर राजा रवी वर्माद्वारे. ठीक आहे, महत्त्वाचे आहे का प्रश्न विचारले जाऊ शकतात. खालीलपैकी कुठले पेंटिंग्स जे आहेत ते राजा रवी वर्माने केले होते. 6-7 पेंटिंग्स आहेत पण महत्त्वाचे आहेत. ओके, कुठले कुठले, फॅमिली ऑफ बेगर, त्यानंतर अ लेडी प्लेइंग स्वरबात, अर्जुन अँड सुभद्रा, दमयंती टॉकिंग टू अ स्वान, जटायू, लेडी लॉस्ट इन थॉट्स आणि शकुंतला. ओके, चला पुढची न्यूज बघून घेऊया आपण. पुढे राज्यातील 102 कारखान्यांकडून 100% FRP, हंगाम संपण्यापूर्वीच वसुली, पुणे जिल्हा आघाडीवर. थोडीशी माहिती FRP विषयी. FRPचा फुल फॉर्म काय आहे, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइसेस. ठीक आहे, हे बघा, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइसेस कशावरती दिले जाते तर शुगर केन, गन्ना ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्यावरती दिला जातो आणि हा जे प्राइसेस असतात शुगर केनचे ते स्टेट आणि सेंटर नक्की करतात. आता स्टेट आणि सेंटर दोघे कसे काही नक्की करतील तर लक्षात घ्या, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट FRP जे आहे ते डिटरमाइन केलं जाते कोणाद्वारे तर आपलं CACPद्वारे, अर्थातच कमिशन ऑन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस. ठीक आहे, हे रेकमेंड करतात FRP काय असेल ते, आणि जे FRP रेकमेंड केली गेली आहे कोणाद्वारे CACPद्वारे त्याच्यापेक्षा वरचीच FRP हा स्टेट देतो. ठीक आहे, FRP बेसिकली स्टेट देतो, जाहीर करतो. आता समजा CACPने सांगितलं की बाबा 50 रुपये पर क्विंटल द्यायचं आपल्याला. ठीक आहे, तर
50पेक्षा जास्त अर्थातच 75 रुपये पर क्विंटल हा स्टेट देऊ शकते, परंतु 50पेक्षा कमी, 1 रुपया पण कमी एवढं ठरवू शकत नाही स्टेट. म्हणजे स्टेटला FRP जे रेकमेंड केली गेली CSCP द्वारा त्याच्यापेक्षा वरचंच देणे हा एक बंधनकारक असते करणं. ओके. आणि ऑल ओव्हर द कंट्री ते युनिफॉर्मली सांगितलं जाते की बाबा तुम्हाला एक रक्कम ठरवायची आणि तेवढी प्रत्येक स्टेटमध्ये त्याचं वरची एक रक्कम ठरवून ते लोक देतात. असं गरजेचं नाही की महाराष्ट्राने 50 रुपये पर क्विंटल दिले म्हणजे बिहारने पण 50 रुपये पर क्विंटलच द्यायचं नाही, परंतु एक मिनिमम लिमिट जे सेट केली गेली CSCP द्वारे त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. ठीक आहे. आता 50ची मिनिमम लिमिट असेल, महाराष्ट्र 60 देऊ शकतो, बिहार 55 देऊ शकतो, परंतु 50पेक्षा कमी असता कामा नये. क्लिअर? ओके. तर नेक्स्ट न्यूज आहे ते म्हणजे सावलीने क्षणभर साथ सोडली. अर्थातच काय ते आपण बघून घेऊ. तर सावली कधीच आपली साथ सोडत नसल्याचे म्हटले जाते, पण मध्यान्ही सूर्याबरोबर डोक्यावर येतो आणि आपली सावली काही क्षणासाठी का होईना साथ सोडतो. शास्त्रीय भाषेत या घटनेला शून्य सावली अर्थातच झिरो शॅडो असे संबोधतात. आता झिरो शॅडो काय असते त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर झिरो शॅडो याला आपण सब पोलार पॉईंटसुद्धा म्हणतो, की जेव्हा सूर्य जो असतो तो डिरेक्टली आपल्या डोक्याच्या वरती असतो. ओके. हा सूर्याची एक झेनिथ पोझिशन असते. झेनिथ म्हणजे काय? हायेस्ट पॉईंट असतो स्कायमध्ये. ठीक आहे. झेनिथ म्हणजे हायेस्ट. ओके. तर ह्या सूर्याची एक झेनिथ किंवा हायेस्ट पोझिशन असते कुठे? स्कायमध्ये, अर्थातच अवकाशामध्ये. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की सूर्याची जी किरण असते ना ते आपल्यावरती परपेंडिक्युलर पडते. म्हणजे आपण समजा ही एक बॉडी आहे तर त्याच्यावरती डिरेक्टली असे परपेंडिक्युलर सूर्याची किरण पडत असते. ओके. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, बघा जर क्रॉस पडत असेल तर आपल्याला शॅडो पुढच्या दिशेला दिसतो, जर या बाजूने पडत असेल तर शॅडो मागच्या दिशेने दिसतो, परंतु जर पूर्णपणे परपेंडिक्युलर पडत असेल तर शॅडो आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. आणि हा एक जो फेनॉमेनॉन आहे त्यालाच आपण झिरो शॅडो फेनॉमेनॉन म्हणतो. आता कधी बघायला भेटू शकतं आपल्याला झिरो शॅडो फेनॉमेनॉन? तर लक्षात घ्या, एकतर मे महिन्यामध्ये किंवा मग जुलै आणि ऑगस्ट या महिन्यादरम्यान कुठल्या तरी एक दिवशी आपल्याला झिरो शॅडो डे जो आहे तो बघायला भेटतो. ओके. आणि जर सनची मुवमेंट हा नॉर्थवर्ड साईडला असेल तर त्याला आपण उत्तरायण म्हणतो, आणि जर साऊथवर्ड साईडला असेल तर त्याला आपण दक्षिणायन म्हणतो. ठीक आहे. तर एकदा उत्तरायणमध्ये आपल्याला झिरो शॅडो डे बघायला भेटतो आणि दुसऱ्यांदा दक्षिणायनमध्ये आपल्याला झिरो शॅडो डे बघायला भेटतो. क्लिअर? ओके. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज काय आहे? पुढची न्यूज आहे ते म्हणजे UPSC तर्फे होणारी सनदी सेवा पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. आधी जे 27 जून रोजी सांगण्यात आली होती की बाबा जे IASची एक्झाम होणार आहे, UPSC प्रिलिम्स होणार आहे, त्याला आता 10 ऑक्टोबरला शिफ्ट करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत पोस्टपोन करण्यात आलेली आहे. क्लिअर? तर नवीन म्हणजे UPSCचे मेन्स 2021 प्रिलिम्स 2021ची जे एक्झाम्स होणार आहे ते 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. क्लिअर? नेक्स्ट, गंगेत मृतदेह आढळल्याचे प्रकरण NHRC तर्फे बिहार उत्तर प्रदेशला नोटिसा जारी. ठीक आहे. आता आपण थोडीशी माहिती NHRC विषयी घेऊ. NHRCचा फुल फॉर्म आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन. ठीक आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे ते 1973मध्ये अस्तित्वात आलं होतं, परंतु त्याच्यामध्ये नंतर चेंजेस करण्यात आले आणि त्याला 2006मध्ये अमेंड करण्यात आला. ठीक आहे. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की बाबा नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे ते कधी अस्तित्वात आलं, तर ते 12 ऑक्टोबर 1993 रोजी अस्तित्वात आलं. ओके. आणि ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. स्टॅच्युटरी म्हणजे काय, तर कायद्याच्या माध्यमातून याला इथे नमूद करण्यात आलेलं आहे किंवा याची उत्पत्ती जी आहे ते कायद्याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. कायदा कुठला आहे, तर प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट 1993. ओके. काय कायदा आहे? प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट 1993. ओके. आणि या कायद्याच्या अंतर्गत आपण ही जी एक बॉडी आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन, तर त्याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी केली. हेडक्वार्टर जे आहे ते न्यू दिल्ली येथे आहे. ठीक आहे. काय काम करते, तर ह्युमन राईट व्हायलेशन जिथे कुठे होत असेल तर त्याच्यावरती हा इन्व्हेस्टिगेशन करायचं काम करते. अर्थातच ह्युमन राईट कुठले अवेलेबल व्हायला पाहिजे, कुठे त्याचं व्हायलेशन होतं आहे, या सर्व गोष्टींवरती ते लक्ष ठेवून असते. ओके. महत्त्वाचं काय माहिती आहे का, तर हा जी बॉडी आहे, ओके, ते सुद्धा 5 मेंबर्स बॉडी आहे. सर्वात पहिले जे याचे चेअरमॅन असतात ते रिटायर्ड चीफ जस्टिस असतात. ठीक आहे. रिटायर कोण असतात? चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात.
दुसरे जे मेंबर असतात ते सर्विंग किंवा मग रिटायर, ठीक आहे, सर्विंग किंवा मग रिटायर सुप्रीम कोर्टचे जज असतात. ओके. तिसरे जे मेंबर असणार ते कोण असणार आहे, तर सर्विंग किंवा रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असणार, ठीक आहे, कुठल्याही हायकोर्टचे असू शकतात ते. ओके. आणि चौथा आणि पाचवा मेंबर जे असेल ते कोण असतील, तर ते एमिनंट पर्सन असतील की ज्यांना ह्युमन राईटचे प्रॅक्टिकल नॉलेज असेल, ठीक आहे, आणि ते ह्युमन राईट फील्डमध्ये वर्षानुवर्ष काम करत असतील. तर असे 2 व्यक्तींना आपण इथे या कमिशनमध्ये समावेश करून घेऊ. आता याच्यासाठी म्हणजे जे मेंबर्स असतात त्यांचं सिलेक्शनसाठी एक 6 मेंबरची सिलेक्शन कमिटी असते, 6 मेंबर सिलेक्शन कमिटी असते. आता हे सिलेक्शन कमिटीच्या अंतर्गत कोण कोण असतात ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके. तर त्याच्या अंतर्गत सर्वात पहिले जे असतात ते आपले प्राईम मिनिस्टर असणार. दुसरे जे असतात ते असतात लोकसभेचे स्पीकर, ठीक आहे. तिसरं जे असणार ते असतात आपले राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन, ठीक आहे, राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन. चौथे जे असणार ते असणार आपले लीडर ऑफ अपोजिशन इन लोकसभा. पाचवं जे असणार ते असणार लीडर ऑफ अपोजिशन इन राज्यसभा. आणि सहावं जे असणार ते असणार आपले केंद्रीय गृहमंत्री अर्थातच होम मिनिस्टर, ठीक आहे, होम मिनिस्टर कुठले, सेंटर होम मिनिस्टर अर्थातच केंद्रीय गृहमंत्री. तर हे 6 मेंबरची सिलेक्शन कमिटी असते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आयोगाने याच्यावरती आधी प्रश्न विचारलेला आहे. क्लिअर. आता गंगा पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण काय काय करतो आहे, ठीक आहे. तर गंगा पोल्युशन जे आहे, अच्छा त्याआधी आपण जे तुम्हाला प्रश्न आला असेल की बाबा भारताला स्वप्न पडलं होतं का ह्युमन राईट काउन्सिलसारखं काय असलं पाहिजे, तर तसं नाही आहे. आपण बेसिकली एक कन्व्हेन्शन साईन केलं होतं, ठीक आहे, आणि त्याला पॅरिस प्रिन्सिपल आपण म्हणतो. अर्थातच कन्व्हेन्शनचं नाव आहे प्रमोशन अँड प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स इन पॅरिस, ठीक आहे. ऑक्टोबर 1991 त्याला आपण एंडोर्स केला होता. ओके. आणि 1993 20 डिसेंबर 1993 त्याला आपण साईनसुद्धा करून टाकला. आता हा मॅन्डेटरी आहे की बाबा तुम्ही असं एखादं कन्व्हेन्शन साईन केला असेल तर त्याच्याशी रिलेटेड जो ॲक्ट आहे तो तुम्ही तुमच्या देशामध्ये एनेक्ट करायचा. आणि त्यामुळे आपण हा जो एक ॲक्ट होता प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ॲक्ट 1993 त्याला भारतामध्ये रॅटिफाय केला, अर्थातच एन्फोर्स केला, आणि त्याच्या माध्यमातून आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना केली. ओके. आता गंगा पोल्युशन आहे त्याला आपण कसं काय प्रिव्हेंट करू शकतो, तर आपल्याला माहिती आहे गंगा ॲक्शन प्लॅन जो आहे, ठीक आहे. तर गंगा ॲक्शन प्लॅन जो आहे तो आपण मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या अंतर्गत 1985च्या अंतर्गत 1985 आपण त्याला सुरू केला होता करणं, की ज्याच्या माध्यमातून आपण गंगा नदी जी आहे त्याला क्लीन करायचं आणि त्याला रिज्युनोवेट करायचं काम करणार होतो. नॅशनल रिव्हर कमिशन हा जो प्लॅन आहे तो गंगा ॲक्शन प्लॅनचा अंतर्गतच आहे, ठीक आहे. नॅशनल रिव्हर गंगा बेसिन ऑथॉरिटी आपण फॉर्म केली, कोणी, आपण म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने, कधी 2009 आणि त्याच्या तो जो फॉर्म केला गेला, ठीक आहे, ते आपण सेक्शन 3 ऑफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986च्या अंतर्गत फॉर्म केला. ओके. आणि त्याचे चेअरमॅन कोण असतात, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्याचे चेअरमॅन असतात प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ओके. आणि आपण डिक्लेअर केला की गंगा जी आहे ती नॅशनल रिव्हर आहे इंडियाची. त्यानंतर आपण 2010 गव्हर्नमेंट क्लीनअप कॅम्पेन, ओके, हा सुरू केला. गंगा क्लीनअप कॅम्पेन असावा तो, हा सुरू केला. आणि 2020 जे काही अनट्रीटेड म्युन्सिपल सेवेज वेस्ट असतो त्याला गंगामध्ये सोडण्यापासून आपण बंदी केली. 2014 आपण नमामी गंगा प्रोग्राम जे आहे ते सुरू केला होता. ओके. आणि त्याच्या माध्यमातून आपण काय करणार होतो, तर इंटिग्रेटेड कन्झर्वेशन मिशन सुरू केला गंगासाठी. ओके. आणि त्याच्यामध्ये 2 ऑब्जेक्टिव्ह ठेवले गेले. सर्वात पहिला पोल्युशन कन्झर्वेशन कमी करणे आणि गंगा नदीला रिज्युनेट करणे म्हणजे पुनर्जीवन करणे त्याचं, ठीक आहे. आता प्रोग्राम जे आहे म्हणजे नॅशनल गंगा मिशन जो आहे तो इम्प्लिमेंट केला जातो आहे. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि त्याचे स्टेट पार्टनरसुद्धा आहे जसं की स्टेट प्रोग्राम मॅनेजमेंट ग्रुप. तर या दोघांच्या माध्यमातून हा जो एक प्रोग्राम आहे क्लीन गंगा मिशन त्याला इम्प्लिमेंट केलं जातं आहे, ठीक आहे. मेन पिलर्स काय आहेत, तर सिवेज ट्रीटमेंट करणे, अर्थातच जे प्रदूषण येतं आहे त्याला आधी ट्रीटमेंट करणे. ओके. आणि त्या ट्रीटमेंटसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे त्याला डेव्हलप करणे. त्यानंतर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि रिव्हर सरफेस क्लिनिंग, ठीक आहे, रिव्हरचा जो सरफेस असतो त्याला क्लीन करणे. तसंच बायोडायव्हर्सिटी आणि अफॉरेस्ट्रेशन अर्थातच वृक्ष लावणे आणि पब्लिक अवेअरनेस करणे. त्यानंतर गंगा मंथनसुद्धा आपण सुरू केला होता, ठीक आहे. गंगा मंथनच्या माध्यमातून आपण नॅशनल कॉन्फरन्स घेतली होती 2014
आणि इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. कोणी बरं? तर नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा यांनी. ओके. आणि 2014मध्ये आपण क्लीन गंगा फंडसुद्धा प्रस्थापित केला की ज्याच्या माध्यमातून गंगा रिव्हरला शुद्धीकरण करण्यासाठी जे काही पैसा लागेल तो आपण त्या फंडमधनं डिस्बर्स करूया. ओके. तसंच 2017मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जो आहे NGT त्यांनी कुठल्याही प्रकारचा वेस्ट गंगा नदीमध्ये वाहवण्यापासून बंदी केली आहे. ओके. तर हे सर्व आपण इनिशिएटिव्ह घेतले आहेत गंगा नदींना क्लीन करण्यासाठी. आणि सद्यस्थितीमध्ये काय झालं तर गंगा नदीमध्ये मृतदेह आढळला आहे आणि त्यामुळे NHRC जे आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशला नोटिसा जाहीर केल्या आहेत. ओके. तर 14 मे 2021 न्यूजपेपर डिस्कशनमध्ये एवढीच माहिती होती. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची PDF जी आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.